फिनिक्स सोशल फाउंडेशन छोटासा उपक्रम राबवतं, छोटंसं काम करतं. मित्रांनो, फार काही उपकृत करण्यासाठी सोशल फाउंडेशननं हा उपक्रम हातामध्ये घेतलेला नाही, पण एक कौतुकाची थाप आणि एखाद्या मोठ्या माणसाची, काही ज्ञानी माणसाची, या क्षेत्रातल्याच माणसांचं काही मार्गदर्शन, काही शब्द आपल्या कानावरती पडावेत. कदाचित त्या शब्दांना ग्रामर नसेल, स्वल्पविराम नसेल, कॉमा नसेल, पूर्णविराम नसेल, पण त्या शब्दांचं जे सामर्थ्य आहे ना, ते तुमच्या कानामध्ये, कानातून मनामध्ये आणि मनातून तनामध्ये येणारी जी शक्ती आहे, ती शक्ती या निमित्तानं निर्माण व्हावी, एवढाच उद्देश आहे. नमस्कार, मी कुमारी वेदिका गणेश शेजवळ उमरस येथून आलेले आहे. श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उमरस या शाळेची विद्यार्थिनी आहे. खरं तर प्रथमतः समोर बसलेले सर्व विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे शिल्पकार म्हणजे तुम्ही सर्व पालक आणि सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित माझ्या ओळखीचे चेहरे असणारे आमचे प्रमुख पाहुणे जे उमरसचे प्राचार्य आहेत, त्यांना सर्वांना आणि सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना पहिल्यांदा माझा नमस्कार. आज 10वीचा निकाल लागून खूप दिवस झाले आणि या दिवसांमधून अनेक फोन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पालकांना येत असतील की आमच्या इथे ऍडमिशन घ्या किंवा अकॅडमीचे वगैरे क्लासेसचे वगैरे फोन येतात. त्यामुळे आमचे पालक आणि आम्ही सुद्धा त्रस्त झालेलो असतो. पण ज्या वेळेला फिनिक्स या फाउंडेशनचा फोन आला त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा असंच वाटलं, पण नंतर सरांनी मनोगत व्यक्त करताना ज्या वेळेला उद्देश, बऱ्याच वेळेला सरांनी उद्देश हा शब्द वापरला. बऱ्याच ठिकाणी जाताना असे सत्काराचे योग निकाल लागल्यापासून बऱ्याच ठिकाणी आले, पण इथं आल्यानंतर ना असं जरा वेगळं वाटलं, उद्देश जरा वेगळं वाटलं. बऱ्याच ठिकाणी उद्देश वेगवेगळे असतात, इथे उद्देश सरांनी मग शब्द वापरला प्रबोधन, विद्यार्थ्यांचं प्रबोधन, सत्कार करून त्यांना भावी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणं. त्यासाठी आणि प्रथमतः फिनिक्स फाउंडेशनचं मी आभार मानते. फिनिक्स माझ्या माहितीनुसार, मला माहिती नाही फाउंडेशनचा उद्देश काय असेल फिनिक्स नाव ठेवण्याचं, पण माझ्या माहितीनुसार ग्रीक मायथॉलॉजीत फिनिक्स पक्षाचा उल्लेख आहे की राखेतून जन्मलेला पक्षी. आणि आजच्या विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फिनिक्स पक्षाचा आदर्श आणि फिनिक्स फाउंडेशनचा आदर्श घेणं आवश्यक आहे. सरांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की रिटायर्ड जे सर्व सदस्य आहेत, तर अर्थातच या फाउंडेशनला अनुभवाचा मोठा जोड आहे. या फाउंडेशननं जे काही इथं मोठं आयोजन केलं, सर्व पालक, विद्यार्थी यांचा जो सत्काराचा सोहळा आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे असतील किंवा सर्व विद्यार्थी यांचा जो सत्कार आत्ता सरांनी या कार्यक्रमात होणार आहे, याविषयी मी सर्व पालक, उपस्थित विद्यार्थिनी आणि माझ्या शाळेतर्फे मी सरांना अभिनंदन करते आणि फिनिक्स फाउंडेशनचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी कुमारी प्रांजली राजेंद्र निकम, सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शेरे या शाळेची विद्यार्थिनी. ज्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे, ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, जे व्यसनापासून मुक्त आहे, ज्यांची आई वडिलांवरती श्रद्धा आहे आणि ज्यांचं देशावरती प्रेम आहे, अशा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले युवक, युवती, बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 14 जुलै 2024 फिनिक्स सोशल फाउंडेशन विद्यानगर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा. प्रथमतः मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी वर्षभर नाहीच, एक 6 ते 7 महिनेच मिळतात अभ्यास करण्यासाठी. त्यातून हा गुणवंत असा रिझल्ट सर्वांसमोर देणं म्हणजे एक कठीणच असतं. आणि 10वी ही एक आमची पहिली स्टेज असते. ही परीक्षा देण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करून प्रयत्न केले, कष्ट घेतले, तेव्हा कुठं हा आजचा दिवस त्यांना पाहायला मिळतोय. अहो, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, और कुछ कम रह गई है उसे देखो और उसे सुधार करो.
जब तक सपन ना हो नींद करो चिन्ह त्यागो की तुम, संघर्षों का मैदान छोड़ो मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कोशिश, प्रयत्न, इच्छाशक्ती, संघर्षवाद या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात। ओ मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, बस हौसलों की उड़ान होती है। हा हौसला, ही जिद्द या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात। तुम्हाला ठरवायचं आहे की माझं स्वप्न काय आणि काय। आत्ता आपली 10वी ही पहिली स्टेज होती, अजून आपल्याला बरंच काही काही करायचंय पुढं, आणि बरेच असे मोठे मोठे सत्कार स्वीकारायला सुद्धा तयार राहायचंय। पुढे जाऊन आपल्याला खूप काही काही शिकायचं आहे। आता आपला भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, पण आपल्याच हातात आहे की आपला भारत हा विकसित देश म्हणून ओळखावा, हे आपल्याच हातात आहे। आणि हे विकसित देश म्हणून ओळखण्यासाठी आपल्यालाच अभ्यास करायचा आहे। आणि पूर्वीच्या काळी आपला भारत देश हा युद्धावरती चालायचा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी आपला भारत देश हा शस्त्रावरती चालत होता, आणि आत्ता आपला भारत देश हा ज्ञानावरती चालतो। त्यामुळं ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनाच समाजामध्ये मान आहे। आपल्याला बरंच काही काही करायचंय, पुढे जाऊन आपलं एक फोकस म्हणजे आपलं स्वप्न काय आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय। आपलं स्वप्न पूर्ण करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येणार आहेत, बऱ्याच समस्या येणार आहेत, येऊ देत, त्यांना या म्हणायचं। अहो छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे या पावलांनाच पसंत नाही। त्यामुळं किती समस्या येऊ देत, किती अडचणी येऊ देत, त्यांना या म्हणायचं। आणि मेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना सांगू नका की मला किती अडचणी आहेत, तुमच्या स्वप्नांना सांगू नका की मला किती अडचणी आहेत, मात्र तुमच्या अडचणींना अवश्य सांगा की माझी स्वप्न किती मोठी आहेत। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणि हा सोहळा आयोजित करण्यात आले फिनिक्स फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानते। थँक्यू सो मच। धन्यवाद प्रांजल। नमस्कार, मी अर्णव उदय गायकवाड मसूर येथून आलो आहे। पहिल्यांदी मान्य प्रमुख उपस्थिती व येथील सर्व माझे मित्र मैत्रिणी व त्यांचे पालक यांना मी नमस्कार करतो। मी अर्णव गायकवाड हा होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेचा एक विद्यार्थी आहे। खरं तर मी जास्त बोलणार नाही, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं कोणताही विद्यार्थी असो त्याने अभ्यास हा परीक्षार्थी नाही तर एक विद्यार्थी म्हणून करावा। उद्या पेपर आहे म्हणून आदल्या रात्री गणित सोडवणं किंवा आदल्या रात्री पुस्तक उघडून बघणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। खरं तर अभ्यास हा स्वतःसाठी करायचा असतो, मार्कांसाठी नाही। आणि ही विचारधारा पहिल्यापासून पाळल्यामुळे मला वाटतं की मला जास्त मार्क पडले असावेत 10वीत। कारण मला हे वाटतं की अभ्यासाच्या बर्डन खाली आपण फक्त अभ्यासातच गुंतू नये, बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे। आपण समाजात फिरलं पाहिजे, खेळलं पाहिजे, बाकी काय केलंही पाहिजे। त्यामुळेच 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा मी शाळेमध्ये पेढे वाटायला गेलो होतो तेव्हा शाळेच्या पेटींच्या सरांनी एवढं सांगितलं की तो एवढा दंगा केलास पण मार्क कसे पडलेस। त्यामुळे मला वाटतं की आपण अभ्यासाच्या जोडीने बाकी गोष्टी करायला हव्यात व आनंदाने अभ्यास केला की तो जास्त होईल, हसत हसत पेपर दिला की जास्तच मार्क पडतील। मी हे फॉलो केलं म्हणून मला वाटतं की जास्त मार्क पडले। उलट मी खूप सिरियसली घेतलं होतं, मला वाटतं जरा अजून सिरियस असतो पेपरसाठी तर जास्त मार्क पडले असते। थँक्यू। मेरा नाम रयान मुदस्सर अहमद देसाई है और मैं HKD एंग्लो उर्दू हाई स्कूल कराड़ की स्टूडेंट हूँ। तो सबसे पहले मैं फिनिक्स स्पेशल जो फाउंडेशन है इनका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ और इनको थैंक्स बोलना चाहती हूँ।
हमारी जो दिन रात की मेहनत थी, इसी वजह से हमें आज का ये दिन देखने को मिल रहा है और ये देखकर मुझे बहुत खुशी हो रही है। So thank you everyone who are gathered here to celebrate our success. Thank you so much. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नमस्कार. मी कुमारी समीक्षा संगपाळ, पोद्दार हायस्कूलची विद्यार्थिनी, हिचा पालक श्री मारुती संगपाळ, सध्या सहाय्यक प्रशासनाधिकारी म्हणून पंचायत समिती कराड येथे कार्यरत आहे. सरांना मला एक परवा मगाशी विशेष वाटलं की सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी ही फिनिक्स ही संस्था चालू करून ज्या मुलांनी उत्तुंग यश संपादन केलेलं आहे, त्यांनी हे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा आयोजित केला आहे, त्याबद्दल काल माझ्या मुलीने स्वतः सांगितले की मग पप्पा तुम्ही जावा, आज माझी मुलगी राजस्थानमध्ये आहे, त्यामुळे आवर्जून मी आज इथं उपस्थित राहिला. मला फार आनंद झाला की आमचे हे ज्येष्ठ नागरिक आपले इथं आज उपस्थित आहेत. आपला सातारा जिल्हा म्हणजे वीरांची शूरांची कर्मभूमी असलेला हा जिल्हा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युगपुरुष म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, जग ज्यांचा आदर्श घेतं, त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आपण इथं उपस्थित आहोत. निसर्गाची साधन संपत्ती लाभलेल्या या जिल्ह्यामध्ये जे लोक आलेत ते इथंच राहिलेत, अशी ही भूमी आहे. आता आज आपले प्रमुख पाहुणे म्हणतो किंवा आपल्या मॅडम म्हणतो, अध्यक्षा मॅडम आहेत, ह्याही बाहेरून आलेल्या आहेत, पण मला एक आनंदानं वाटतं की त्या इथंच राहणार, भविष्य त्यांचं कराडमध्येच असणार आहे. अशा या पुण्यभूमीत आपण आज सगळेजण इथं आहोत. आणि या संस्था ही जी आज फिनिक्स ही संस्था आहे, ही आपले ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त वेतनधारक, आपण म्हणालात सर की जास्तीत जास्त सेवानिवृत्त वेतनधारकांनी ही संस्था आज चालू केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले त्यांना एक चांगला आदर्श म्हणजे त्यांचा एकदा सत्कार केला तर त्यांच्या फार मनाला ते फुलत जातं. मुलांना ते चांगलं वाटतं की बाबा माझा सत्कार झाला, काय झालं, त्यांना ते आनंद होतो. आणि हा आनंद त्यांचा द्विगुणित करण्यासाठी आज या संस्थेनं चांगला जो प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल या संस्थेचा मी खरंच धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी जे आपलं 2024च्या 10वीच्या इयत्तेमध्ये जे चांगले यश संपादन केले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. तसेच या संस्थेतील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना माझ्या ह्या नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या भाषेमध्ये तुमची सर्व संकल्प मनोरथ पूर्ण व्हावीत, तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभो, ही सर्वांच्या वतीनं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या संस्थेचे आभार मानून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. धन्यवाद. फिनिक्स सोशल फाउंडेशन यांचे जे सर्व तरुण कार्यकर्ते आहेत, त्या तरुण कार्यकर्त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. मी तरुण शब्द उच्चारल्यानंतर माननीय प्रिन्सिपल कालेकर साहेब हसले आणि हसण्यामध्ये सर्व येतं. म्हणजे स्माइल इज द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल म्हटलं जातं. त्यामुळे हास्य जे आहे हे तारुण्याचं एक खूप मोठं लक्षण आहे. आणि तारुण्याचा आणि वयाचा अर्थार्थी संबंध नाहीये. तरुण अशा व्यक्तीला म्हणावं की ज्याला 24 तास जे आहेत त्या 24 तासाच्या दिनचर्याचं त्याचं टाइम टेबल फिक्स आहे आणि ते कामकाज करण्यासाठी त्याला वेळ ज्यांना कमी पडतो त्याला तरुण म्हटलं जातं. या तरुणाच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपले सर्वच फिनिक्सचे सोशल फाउंडेशनचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांना खरोखर सॅल्यूट करायला पाहिजे. व्यक्तीचं वय वाढतं. 365 दिवस आपण काम जरी नाही केलं तरी आपलं वय वाढतं. आज आपण वाढदिवस साजरा केला आणि 1 वर्षांनी सुद्धा आपण वाढदिवस साजरा करू शकतोय. परंतु कुठलीही सामाजिक संस्था आहे, त्या सामाजिक संस्थेचा वयाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या संस्थेने त्याग किती केलेला आहे, त्या त्यागाच्या आधारे त्या संस्थेचं वय जे आहे हे निश्चितपणाने ठरवलं जातं. फिनिक्स सोशल फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय US लांडगे साहेब, उपाध्यक्ष माननीय BN कालेकर साहेब, सचिव माननीय BP कश्यप सर, खजिनदार माननीय BP कराडकर सर आणि
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मान्य डॉक्टर सौ SR सरोदे मॅडम, प्राचार्य विनुताई चव्हाण कॉलेज कराड, आणि इथे खूप सुंदर पद्धतीने सूत्रसंचलन चाललेलं आहे ते आमच्या नलिनीताई, आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते माझ्या उद्याच्या भावी भारताच्या विकासाचे सर्व माझे तरुण मित्र आणि त्यांच्या पालक, माता, त्यांचे पिताजी आणि सर्व माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, मी खरं तर मार्गदर्शन करण्यासाठी वगैरे आलेलो नाही. थोडा येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. कारण पुण्यापासून ते जवळपास सातारापर्यंत पाऊस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि सकाळी अचानक ड्रायव्हरने सांगितले की सर पाऊस खूप असल्यामुळं आणि तब्येत ठीक नसल्यामुळे मी येऊ शकत नाही, परंतु कालेकर साहेबांचा आदेश होता आणि त्यामुळं थोडं शिस्तीमध्ये मी स्वतः ड्रायव्हिंग करून आलेलो आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला. खरं तर ज्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. जे यामध्ये सर्वप्रथम वेदिका शेजवळ विद्यार्थिनी उमरतची, त्याचबरोबर प्रांजली निकम आश्रमशाळेची शेरेची, त्याचबरोबर गायकवाड आणि रयान, म्हणजे कौतुक करायला पाहिजे की 15-16व्या वयाच्या अनुषंगाने एवढं तुमच्या विचारामध्ये स्पष्टता आहे. कारण वक्तृत्व हा भाग जो आहे तो खूप महत्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येईल. सर्वप्रथम सर्वच जे यशस्वी विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या शुभ प्रसंगी खरं तर रविवारचा दिवस, आणि रविवारच्या दिवशी पाऊस असताना हे सभागृह पूर्ण भरगच्च भरलेलं असणं हेच मला वाटतंय सोशल फाउंडेशन आपले जे फिनिक्स आहे त्यांचं ते यश आहे. या कार्यक्रमाची ब्युटी खूप आहे. म्हणजे सर्वप्रथम मी गेली 15 वर्ष प्राचार्य म्हणून कामकाज करतो, अनेक जिल्ह्यामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने जातो. भारताचं संविधान जे आहे त्याचं आपण वाचन केलेलं आहे. खरं तर मार्गदर्शनाचा हा विषय नाही, परंतु जगामध्ये जे काय लिखित आपली घटना आहे ती सर्वात मोठी घटना जी आहे ती भारताची घटना आहे. साधारण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या घटनेचं कामकाज जे आहे ते चाललेलं होतं. जे आपल्याला माहित आहे की अध्यक्ष जे आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, आणि ड्राफ्टिंग कमिटी जे आहे ते जे अध्यक्ष चेअरमॅन जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या प्रिअंबलच्या अनुषंगाने खर तर जसं आपण इथे आता या समारंभाच्या निमित्ताने आपण उपस्थित झालेलो आहोत, तसं घटनेची पहिली मीटिंग जी आहे ती दिल्लीमध्ये झाल्यानंतर आपला देश जो आहे तो अनेक संस्थानिक सर्व एकत्र आलेले होते, आणि कुणालाही बोलण्याचं धाडस होत नव्हतं की यासमोर कोण बोलायचं, कोण ह्या सर्व मॉबला शांत करायचं. कारण जो तो संस्थानिक म्हणत होता की मला माझं स्वतंत्र संस्थानिक पाहिजे. आणि भारत देश होण्याच्या अनुषंगाने मग फजितीच करायची झाली तर डॉक्टर आंबेडकरांची फजिती करूया म्हटले, आणि बाबासाहेब तिथे उभा राहिले, आणि बाबासाहेबांनी जे 40-45 मिनिटं जे उद्बोधन केलं त्यामध्ये सर्वांनीच टाळ्याने स्वागत करून तो भाषण सर्वांना आवडलं. त्याच वेळेस घटना समितीचं ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमॅन पद जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आल्याचं आपल्याला दिसून येईल. यामध्ये मी खूप वाचणार नाही, याच्यामध्ये काय विस्ताराने मी जाणार नाही, परंतु आम्ही भारताचे लोक, वी दी पीपल ऑफ इंडिया, जगामध्ये अनेक देशाच्या घटना आहेत, परंतु ही घटना आपणच आपल्याला समर्पित केलेली आहे. कोणी असं म्हणत होतं की ही घटना देवाला समर्पित करा, कोणी म्हणत होतं वेगवेगळ्या याला समर्पित करा, परंतु देवाला घटना समर्पित करायला नको यासाठी डिबेट्स जे आहेत ते 24 तास डिबेट झालेले आहेत. 24 तास जे प्रत्येक शब्द जो आहे यातून घासून पुसून आलेला आहे. अगदी हा विषय निघाला म्हणून सांगतो, थॉमस जेफरसन ज्यांनी अमेरिकेची घटना लिहिली आणि भारताची घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची,
आता कम्पॅरेटिव्ह स्टडीच्या अनुषंगाने एक 700 पानाचं पुस्तक माझं नुकतंच वाचून होतंय. म्हणजे अमेरिका हा जगामध्ये का महासत्ता आहे आणि भारत महासत्ता होण्यासाठी जर घटनेचा अवलंब जर केला तर 100% हा देश महासत्ता होऊ शकतो. आणि JP नाईक जे आहेत त्यांनी असं विधान केलं होतं की या घटनेची अंमलबजावणी केली तर या देशामध्ये 1000 क्रांत्या होतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजच्या या शुभ प्रसंगी मी एवढंच म्हणेन की सेट युअर गोल अँड देन गेट युअर गोल. म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय जे आहे हे ध्येय तुम्ही निश्चित करा आणि ध्येय मिळवण्याच्या अनुषंगाने तुम्ही अथक प्रयत्न करा. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट असत नाही. खूप सुंदर वेदिकाने फिनिक्सचे उलगडा केला. खरं तर फिनिक्स ही उपमा ही जपान या देशाला दिली जाते. आपल्या सर्वांना माहित आहे की 1945ला अणुबॉम्बचा अनुभव घेतलेला एकमेव देश आहे तो म्हणजे जपान. आणि केवळ एक अणुबॉम्बचा अनुभव घेतलेला नाही तर 2 अणुबॉम्ब जे आहेत ते 1945ला जपान या देशावरती अमेरिकेने टाकल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि साधारण 3 लाख लोक जे आहेत त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. म्हणजे 1945ला एखाद्या देशामध्ये 3 लाख लोक मृत्युमुखी पडणं आणि बाकी नंतर 7-8 महिने 2-3 वर्ष ज्यांचा जन्म झाला असे बरेचसे लोक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने त्यांचा जन्म झालेला नाही, काहीतरी विकृती घेऊन जन्म झालेला आहे. असा देश हा 1945 ते 1950 प्रचंड फ्रस्ट्रेशन मध्ये होता. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत की काय झालं माझ्या देशाबद्दल. कुणालाही आत्मविश्वास नव्हता, आत्मविश्वास गमावलेला देश. परंतु 1950ला त्या देशाने ठरवलं की पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये 1 नंबर होऊ. मला आजच्या सर्व तरुण मित्रांना सांगायचंय की आजच्या दिवशी तुम्ही आयुष्यामध्ये ठरवा की तुम्हाला काय व्हायचं आहे. जपान या देशाने 1950ला ठरवलं की टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये जगामध्ये नंबर 1 राहू. वैशिष्ट्य असं आहे की टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जर काम करायचं झालं तर वातावरण दमट पाहिजे, त्याला कापसाचं उत्पादन चांगलं यायला पाहिजे. जपानमध्ये 70% जमीन जी अशी आहे जागा हे आहे की तिथे सातत्याने भूकंप होत असतात. त्यामुळं कुठलंही वातावरण हे टेक्सटाईल इंडस्ट्रीला जपानमध्ये पोषक नाही. परंतु त्या देशांनी ठरवलं आणि 10 वर्षामध्ये जपान हा देश जो आहे तो 1950 ते 1960 जगामध्ये नंबर 1 झाला. त्यानंतर 1960ला त्या देशाने दुसरी गोष्ट ठरवली ती म्हणजे आम्ही जगामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये आम्ही जगामध्ये नंबर 1 ठरवू पुढच्या 10 वर्षामध्ये. खरं तर स्टील उत्पादन करायचं झालं तर तिथे पोलाद पाहिजे असतं, तिथं कोळसा पाहिजे असतो. जपानमध्ये या दोन्ही गोष्टी नव्हत्या. तरी जपानने अथक प्रयत्न करून 1960 ते 1970 या 10 वर्षामध्ये जपान हा स्टील इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये नंबर 1 झालेला आहे. 1970ला त्या देशाने ठरवलं की आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये नंबर 1 ला होऊ. आणि 10 वर्ष त्यांनी काम केलं आणि जगामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री जी आहे म्हणजे आपण ज्या 4 व्हीलर गाड्या वगैरे बघतोय त्या बहुतांश गाड्या ज्या आहेत, कुठल्याही गाडीचं नाव घ्या, टोयोटा घ्या, कुठल्याही तंत्रज्ञान बघा, त्यामध्ये निश्चितपणाने जपान जो आहे तो अग्रेसर असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना जर तो देश हा ठरवल्यानंतर जर जगामध्ये 1 नंबरला होत असेल तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आज हा तुमचा दिवस जो आहे तो तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात. गुणवंत विद्यार्थी असल्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितपणाने काहीतरी ठरवायला पाहिजे. आणि जपानचीच गोष्ट निघालेली आहे तर जपान हा जो देश आहे तो सर्वप्रथम देशावरती प्रेम करतो. म्हणजे फर्स्ट नेशन, देन जिथं काम करतो त्याच्यावरती तो प्रेम करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला इंट्रोडक्शन युअर सेल्फ असं जर जपानमध्ये म्हटलं तर तो सांगतो आय एम जापनीज, आय वर्क फ्रॉम टोयोटा इंडस्ट्री अँड अँड माय दिस इज नेम. म्हणजे पहिल्यांदा तो देशाचा उल्लेख करतो
दुसऱ्यांदा जिथे काम करतो त्या इंडस्ट्रीचा तो उल्लेख करतो आणि शेवटी तो स्वतःचं नाव सांगतो. ही प्रथा फक्त आणि फक्त जपानमध्येच आहे. जपानच्या अनुषंगाने एक खरं तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM हे अमेरिकेमध्ये शोध लावला त्या कार्यपद्धतीचा, परंतु जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्या लोकांना असं वाटलं की टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा उपयोग हा अमेरिकेमध्ये होणार नाही, पण त्याचा उपयोग जो आहे तो जपानमध्ये केला आणि झेन मॅनेजमेंट जी आहे त्या झेन मॅनेजमेंटचा उल्लेख जो आहे त्याची कृती जी आहे ती जपानने सर्वप्रथम अंमलबजावणी आणल्याचं आपल्याला दिसून येईल. झेन म्हणजे 3 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ते कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायची आहे त्याच्यात सातत्याने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. तुम्ही आज ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे त्यामध्ये उद्या त्याच्यापेक्षा चांगलं करायला पाहिजे, परवाची त्यामध्ये चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे चांगला बदल हा झेनमध्ये 1 नंबरला आहे. 2 नंबरला ऑपरेटिंग स्किल, की तुम्हाला एखादी गोष्ट जर ठरवली असेल तर ती ऑपरेट कशी होती. कारण एखादी एखादी वाचलेली असते, परंतु थेरी वाचल्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना एक अनुभव वेगळे येतात. त्यामुळे ऑपरेटिंग स्किल जे आहे हे वेगळं असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजी, व्यूहरचना असणं गरजेचं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर त्या 3 गोष्टीची अंमलबजावणी जी आहे ती केल्याची आपल्याला दिसून येईल. म्हणजे कुठलीही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांची असेल तर किमान 3, 4, 5, 6 महिने वर्षभर त्यांच्या नियोजनाला लागत होतं. आणि कृती जी आहे ती कृती मात्र जी आहे ती तात्काळ ही केली जात होते. त्यामुळे त्या बरोबर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आणि केवळ विद्यार्थी मित्रासाठी नव्हे तर झेन मॅनेजमेंट जे आहे ही सर्वच कृतीमध्ये आणायला पाहिजे. आणि राष्ट्रभक्ती ही कशी असते ते फक्त 2 उदाहरण मी जपानच्या बाबतीत सांगेन. पहिला जो भाग आहे, भारतीय व्यक्ती गेलेला होता जपानमध्ये आणि त्याने एका दुकानामध्ये एक वस्तू खरेदी करायची होती. त्यांनी विचारलं की आम्हाला तुमच्या देशाचा गाईड म्हणून एक पुस्तिका पाहिजे, ती आहे का. त्या दुकानदाराकडे ती नव्हती. तो म्हणला तुम्ही थांबा, म्हणले मी एक 10 मिनिटांमध्ये आणून देतो. तो भारतीय ग्राहक जो आहे त्याला वाटलं 10 मिनिटं थांबण्यापेक्षा दुसऱ्या दुकानामध्ये त्याची चौकशी करूया. तो तिथून निघून 4, 5, 6 किलोमीटर गेला. तो जो दुकानदार आहे त्यांनी बाजूच्या दुकानातून ती 10 मिनिटांमध्ये पुस्तिका आणली आणि त्या माणसाला शोधण्यासाठी तो 6, 7, 8 किलोमीटर गेला. भारतीय व्यक्तीने म्हटलं की मी तर ते विसरून गेलो होतो. म्हणले तू एवढा लांब का आला. नाही म्हणले, तुम्ही जेव्हा तुमच्या देशामध्ये जाल तेव्हा तुम्ही असं सांगता कामा नाही की मी जपानच्या एका दुकानामध्ये पुस्तक मागितलं तिथे मिळालं नाही. नमस्कार, मी प्रथम भारतीय नागरिक आहे. त्यानंतर या वेडूताई चव्हाण महाविद्यालयात कार्यरत असलेली प्राचार्य आहे आणि आता या समारंभाची अध्यक्ष म्हणून बोलत आहे. सरांच्या भाषणातून प्रभावित होऊन मी आजपासून माझा परिचय असाच करून द्यायचा ठरवलेला आहे. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर SM कांबळे सर, फिनिक्स सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय US पठाण, उपाध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, विशेषतः माझे गुरुवर्य माननीय श्री BN कालेकर सर, सचिव माननीय कश्यप सर, खजिनदार माननीय PB कराडकर सर, इतर पदाधिकारी, समोर उपस्थित 10वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, त्यांना घडवणारे त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, त्यांचे पालक आणि अत्यंत प्रभावी मनोगते व्यक्त करणारी गोड मुले, वेदिका, प्रांजली, अर्णव आणि रेयान देसाई, आपण सर्वांना मनपूर्वक नमस्कार. फिनिक्स
सोशल फाउंडेशनच्या वतीने आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन होत आहे आणि अध्यक्ष म्हणून मला इथे हा सत्कार सोहळा पाहण्याची संधी मिळत आहे, याबद्दल मी फाउंडेशनचे प्रथमच आभार व्यक्त करते. कारण शालेय जीवनात अशा सत्कारांनी मला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले आणि त्यातून मी खूप काही शिकत गेले. भावी पिढी गुणवंत आणि शीलवंत होण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची अत्यंत गरज असते आणि या फाउंडेशनने हे पूर्ण केले आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. आता प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणं, तेही चांगल्या गुणांनी, हे तुमच्या शैक्षणिक प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. या यशाबद्दल तुम्ही स्वतःचेही कौतुक करायलाच हवे, कारण तुमच्या कठोर परिश्रमांचे, चिकाटीचे आणि समर्पणाचे हे फळ आहे. तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामागे तुमच्या शिक्षकांचे, पालकांचे आणि मित्रांचेही सहकार्य आहे, म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायलाही विसरू नका. तुमचे प्रतिनिधी वेदिका, प्रांजली, अर्णव आणि रेयान यांनी ज्या अत्यंत प्रभावी आणि प्रगल्भ भाषेत आपली मनोगते व्यक्त केली, त्यामुळे आपल्याला काय मार्गदर्शन करावं हा प्रश्न मला पडलाय. कारण तुमच्या वयात व्यासपीठावर येऊन स्वतःचं नाव जरी सांगायचं म्हटलं तरी माझ्या पोटात गोळा यायचा. आज प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य कांबळे सर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत खूप चांगल्या विचारवंतांच्या आयुष्यातील चांगले प्रसंग, त्यांचे विचार तुम्हाला सांगत तुमचं भवितव्य तुम्ही कसं घडवलं पाहिजे हे सांगितलं. एवढ्या अत्यंत चांगल्या प्रभावी भाषणानंतर आपण वेगळं काय सांगायचं हा एक मोठा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे. तरीही 4 नेमक्या महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच सांगेन. आमच्या काळात शिक्षण हा संस्कारांचा पवित्र भाग होता, आजही आहे, पण अलीकडे त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. मगाशी एक विद्यार्थिनी म्हणाली की आम्ही 10वी पास झालो आणि अनेक अकॅडमीकडून आणि कॉलेजकडून आमच्याकडे प्रवेश घ्या असे आमिष दाखवणारे फोन आम्हाला सतत येत गेले. म्हणूनच मी आजच्या शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप येत आहे, आलं आहे असं विधान धाडसानं केलं आहे. आपल्याही ते लक्षात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमक्या 4 गोष्टी मी सांगेन. अनेक प्रलोभने तुम्हाला इथून पुढे दाखवली जाणार आहेत आणि म्हणून स्वतःची वाट शोधताना आधी स्वतःला ओळखा. आपल्या आवडीनिवडी, आपली कौशल्य आणि आपल्या क्षमता नेमक्या काय आहेत यांचा शोध घ्या. स्वतःला समजून घ्या. मग मला कोणत्या कारकिर्दीमध्ये आवड आहे आणि त्यात यश येईल हे तुमच्या लक्षात येईल आणि तेच तुमच्या कारकिर्दीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल ठरेल. आज करिअरच्या अनेक वाटा आणि क्षेत्र उपलब्ध आहेत. त्यांची सखोल माहिती मिळवा. ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे बसल्या जागी तुम्हाला माहितीचा खजिना उपलब्ध होत आहे. त्याबरोबरच
या क्षेत्रात अनेक मार्गदर्शक आहेत, व्यावसायिकही आहेत, चांगले शिक्षकही आहेत. त्यांच्याकडे जा, चर्चा करा आणि त्यानंतरच भविष्यात नेमकं काय करायचंय त्याचा निर्णय घ्या. आजचं जग खूप बदलत आहे आणि या बदलत्या जगात टिकायचं असेल तर लवचिक राहायला शिकलं पाहिजे. मी असाच आहे, मला हेच जमतं आणि मी हेच करणार असं म्हणून आज चालणार नाही. बदलाबरोबर आपणही बदलायला आणि गरजेनुसार नवीन कौशल्य शिकायला तयार राहिलं पाहिजे. जो थांबला तो संपला, हे लक्षात ठेवा. मांडके, शिवम जयकर मांडके. पुढची विद्यार्थिनी आहे अनुष्का युवराज सरांच्या जवळ जा. पुढची विद्यार्थिनी आहे श्रेया, जागृती विद्या मंदिर बनवली. श्रेया सुदीप कुलकर्णी, शिकरगार नसीम आनंदा, चव्हाण अथर्व, त्याच्यानंतर आर्यन धनंजय चव्हाण विद्यालयाचे. अरे तुमची सुद्धा शाबासकीची थाप तितकीच महत्वाची आहे हो. टाळ्या जर जोरात वाजल्या तर त्याही मुलांना आनंद मिळतो. आर्यन धनंजय चव्हाण, यावणी विजय, वडार शिंदे साईश्वरी सिद्धनाथ, पाटवटे प्रियांका किरण विद्यालय उमरल, संकपाळ भोसले दिव्यांक जयदीप दुसरा विद्यार्थी आहे. दिव्यांचा सत्कार होतोय.